तर हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेत असाल. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल सावंत फॅमिली स्टोरीज मध्ये. तर आज आपण चाललेलो आहे. कुठे चाललोय श्रेष्ठा? आज आपण जाणार आहोत पालीला. हो, गणपतीसाठी सुधागड पालीला चाललेलो आहे आम्ही. तर श्रीनीलला घेऊन जायचं होतं गणपतीला. तर आज सकाळी आम्ही सिद्धिविनायकला जाऊन आलो आणि आता चाललोय पालीला. तर अस्मिता आहे, पप्पा आहेत, मम्मी आहे, ही बघा श्रेष्ठ आहे आणि श्रीनील सुद्धा आहे. तर चला आता आपण निघूया. वाजलेले आहेत 9:15. माझ्याकडे तर एक पेपरचा एक पंखा आहे. कुठून घेतला हा तू? आम्ही तिथूनच घेतला होता. कुठून? सिद्धिविनायकला. तर चला आता आपण निघूया पुढे. एकदा ना बिग मामाला खूप पेढे आवडतात ना. तर एकदा पप्पीने आमच्यासाठी पेढ्यांचा एक. पप्पी म्हणजे कोण आहे? तुझी आजी आहे ती. पप्पी नाही. तिने काय केलेलं? पेढ्याचा बॉक्स आणलेला. हा, पेढ्याचा बॉक्स आणला होता आमच्यासाठी. आणि आम्ही राहायला की कशासाठी तरी खारघरला गेलो होतो. तर तिथे ना बिग मामा मला खूप आवडतात. तर त्या अर्धे होते ना पेढे. तर त्याच्यात मधले सगळे अर्धे पेढे बिग मामाच्या पोटात आणि बाकीच्यांनी तर एक एकच पेढे घेतले. सगळे संपले आणि बाकी सगळे संपले. आणि मग बाकीच्यांना राहिले नाही ना, थोडे अर्ध्याच लोकांना पुरले. कारण बिग मामाने अर्धे खाऊन टाकले म्हणून. कारण त्याला आवडतात खूप. आणि एकाच दिवशी त्याने संपवून टाकले ते अर्धा पेढे. कसा झोपलाय बघा गुडू आमचा. असा आमचा गुडू झोपलेला आहे. असल्या साड्या आवडत धड बसतच नाही. काय झालंय मम्मी? हा, नाही धड बसत नाहीत साड्या असल्या. त्या कॉटनच्या साड्या बरं. हे मी घेतलेली आहे म्हणून तुला असं वाटतंय. कारण त्या माझ्या मी गेली नव्हती ना आणायला, तू आणली असती. अरे बापरे, अजून आता तर चालू केलाय अजून पनवेल नाही क्रॉस केला बाबू. तर हॅलो फ्रेंड्स, तर आता आमच्या बरोबर झालेला एक स्कॅम. आज झालं असं की आज आम्ही निघालो तेव्हा आमचा जो फास्टॅग होता, जो आम्ही गाडी बरोबरच आला होता आम्हाला 2021 मध्ये ICICIचा, तर त्याच्यामध्ये मी टाकले 500 रुपये. तर ते रिचार्ज सुद्धा झाला त्याचा. आणि जेव्हा टोलला पोचलो तेव्हा टोलवरती दाखवायला लागलं की लो बॅलन्स आहे किंवा तुमचा काहीतरी इश्यू आहे KYCचा. तर मी गेलो तिकडे, मी 100 रुपये भरले, डबल टोल भरला आणि बाजूला गाडी लावली आणि गेलो आतमध्ये ऑफिसमध्ये. तिकडे ICICIचा एक एजंट होता, त्याला भेटलो. तर त्यांनी मला सांगितलं की 2024 मध्ये ऑक्टोबरमध्ये तुमचा ICICIचा बंद झालाय, डिॲक्टिव्हेट झालाय. कारण दुसरा कोणीतरी एअरटेल बँकचा फास्टॅग आमच्या गाडीच्या नंबरवरती काढलेला आहे. तर त्याच्यामुळे आपोआप आमचा जो ICICIचा तो बंद झालाय. तर माझं म्हणणं हे, जर तो आमचा ऑक्टोबरमध्ये बंद झालेला आहे तर त्याच्यावरती ICICI रिचार्ज कसं घेतोय? म्हणजे आम्ही जो रिचार्ज केला तो तर गेला त्यांच्याकडे 600 रुपये, पण इकडे ते कट होत नाहीत पैसे कारण डिॲक्टिव्हेट झालेला आहे ऑक्टोबरमध्ये. आणि आम्ही ICICIला फोन केला कस्टमर केअरला, तर ते बोलतात की तुमच्या पैसे यायला तुम्ही पहिला डॉक्युमेंट भरा, तुमचा फास्टॅग क्लोजर पूर्ण फॉर्मॅलिटीज पूर्ण करा, त्याच्यानंतर 15 वर्किंग डेज मध्ये येणार. मग तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही घेतलाच का पहिला रिचार्ज? तिकडेच तुम्ही डिक्लाइन करायला पाहिजे ना, जर तुम्ही आमचा फास्टॅग हे केलेला आहे तर, डिॲक्टिव्हेट केलेला आहे तर. आता आम्ही डबल भरलेला आहे. आणि हा सुद्धा एक स्कॅम आहे की आमच्या गाडीवरती कोणीतरी दुसऱ्याने फास्टॅग दुसरा ओपन केलेला आहे आणि तो वापरतोय ते फास्टॅग. पण आमच्या गाडीवरती दुसरा फास्टॅगचा नंबर आहे
तर हा एक स्कॅम आहे. तर तुम्ही सुद्धा आपल्या गाडीवरती चेक करून घ्या की तुमचा फास्टॅग चालू आहे की नाही ते, कारण असे स्कॅम आता चालू झालेले आहेत आणि त्याची व्हॅलिडिटी सुद्धा बघून घ्या. आणि आपला फास्टॅग आयसीआयसीआय बँकचा आणि आमच्यावरती जो आता आहे तो एअरटेल बँकचा आहे. तर हे असे स्कॅम व्हायला लागलेले आहेत, तर तुम्ही लक्ष द्या आणि तुमच्या गाडीचा सुद्धा फास्टॅग चेक करून घ्या की चालू आहे की नाही ते. तर आता आम्ही थोडासा प्लॅन चेंज केलेला आहे. हे टोलचं झाल्यामुळे आम्ही परत येताना महड करणार होतो या रोडनी, पण आता जातानाच पहिला महड करणार आणि मग पालीला जाणार आहे. तर महड आता येईल 5 मिनिटात. तर आपण पहिला महडला जाऊया, महडचा आधी दाखवतो आणि मग नंतर पालीला जाऊ. तर हॅलो, आता आम्ही पोचलेलो आहे महडला. तर हा बघा झोपलाय. तर पहिला घेऊन आलोय महडला. महडला पाया पडू आणि मग जाऊ पालीला. हे बघा या ठिकाणी वरद विनायकाचं महडला दर्शन झालेलं आहे आमचं. ते आता आम्ही निघालो आहोत, प्रस्थान करत आहोत पालीच्या बल्लाळेश्वराच्या दर्शनाला. आज आमच्यासोबत आमचा नातू श्रीनील, त्याचं देवदर्शन आज सुरू आहे. पहिलंच आयुष्यातलं पहिलं देवदर्शन त्याचं सुरू आहे. हे 3 गणपती आज, म्हणजे पहिला आम्ही जो पहाटे केला आहे तो सिद्धिविनायक प्रभादेवी, त्यानंतरचा हा महडचा, आणि आता आपण चाललो बल्लाळेश्वराला पालीच्या गणपतीला. हे 3 गणपती करून आजच्या 3 गणपतीचं दर्शन आज श्रीनीलचं आम्ही करणार आहोत. त्याच्या पुढे अनेक दर्शने त्याची बाकी आहेत, ती हळूहळू आम्ही संपूर्ण पूर्ण करणार आहोत. तर जसं पप्पा आता तुम्हाला बोलले की आम्ही अजून देवदर्शनाला जात राहू, तर त्याचे सुद्धा व्हिडिओज आम्ही टाकू. जर तुम्हाला आमचा आतापर्यंत हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि पुढे आम्ही पालीला चाललोय, तर पालीच्या गणपतीचा पण व्हिडिओ बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा, जेणेकरून तुम्हाला पालीची सुद्धा माहिती भेटेल. तर चला भेटूया आता पालीला. तर हॅलो गाईस, आता आम्ही पोहोचलेलो आहे पालीच्या गणपतीला. बघू शकता समोरच एंट्रन्स आहे पालीच्या गणपतीचा. आता आम्ही गाडी लावू आणि मग आतमध्ये गेलं की दाखवतो तुम्हाला. हा बघा, इथून एंट्रन्स आहे पालीच्या गणपतीचा. तुम्ही आता बघितलं असेल की आपण आधी एक गणपतीच्या पाया पडलो, तो आहे दुंडीराजचा गणपती. तर आधी तुम्हाला तिकडे पाया पडावं लागतं दुंडीराजाच्या इथे, आणि मग नंतर तुम्हाला बल्लाळेश्वराच्या पाया पडायला जायला भेटतं. तर आपण आता चाललोय पालीच्या मेन गणपतीच्या म्हणजे बल्लाळेश्वराच्या पाया पडायला. तर चला आपण जाऊया पुढे आणि दाखवतो तुम्हाला.
जर आतमध्ये व्हिडिओ काढता आला तर काढू आपण, जर नाही आला तर लांबून तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवीन गणपती. शोषणो बुधा विश्वेदाः शोषणो साधरजनेभिः. जस्ट येऊन आम्ही बसतोय पाया पडून. मम्मी आहे, मी आहे, श्रेष्ठ आहे, अस्मिता आहे, श्रीनील आहे आणि पप्पा तिकडेच असतो. तर हे बघा, हा वरती एक हॉल आहे जिथे अंगारकी वगैरे असते तेव्हा इथून लाईन सोडतात बघा, आणि खाली सुद्धा असते लाईन. तर इथून गोल गोल फिरून अशी खाली जाते. आणि आम्ही इथे आलेलो आहे वरती. इथे आप्पा महाराजांचा फोटो सुद्धा आहे बघा. ए श्रीनील, बरं वाटलं का तुला? तुला बरं वाटलं का बाहेर फिरायला? श्रेणीला फिरायला आवडलं का? श्रेणीला फिरायला आवडलं का? आवडलं आवडलं बाहेर गाडीने फिरायला. गणपती बाप्पाकडे आलो बाबू आपण. हो, मजा येते तुला. काय आहे चेष्टा इकडे? इथे कासोबत खूप सुधारले. आणि काय केलं बोलतेस तू? हा, पाण्यात काय सगळं? सगळी घाण आहे. थांब ना, दाखव ना पप्पा. सगळीकडे घाण आहे. कासवला अडचण होतात नारदाला, म्हणून नेहमी घाण नाही टाकायची पाण्यामध्ये. तर पिसला आणि अडकतात ते जायला बघतात, पण ते अडकतात. म्हणून कधी घाण नाही टाकायची पाण्याच्या आतमध्ये. आम्ही पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन करून त्याचप्रमाणे महाप्रसाद घेऊन आता परतीच्या प्रवासाला आम्ही निघालेलो आहोत. दर्शन अतिशय अगदी सुंदर दर्शन झालेलं आहे. हे आम्हाला पालीच्या गणपतीच्या बल्लाळेश्वराचा जो नवस होता, तो पेढाचा होता, तोही पूर्ण झालेला आहे. आणि आता आम्ही परतीच्या मार्गाला लागलेलो आहोत. प्रवास अतिशय सुंदर झालेला आहे. आणि हा तुम्ही व्हिडिओ पाहावा आणि अशाच प्रकारचे देवदर्शनाचे आणि इतर व्हिडिओ तुम्हाला याच सावंत फॅमिलीच्या याच्यावर टाकले जातील. आपण अवश्य त्याला सबस्क्राईब करा आणि असेच सगळ्या तरुण युट्यूबर्सना आपण नेहमी सहाय्य करत राहाल अशीच आपल्याकडे सगळ्यांकडे अपेक्षा बाळगतो. नमस्कार. तर आता आम्ही परत निघालेलो आहे. तर तुम्ही बघितलं, पप्पा बोललेत, तर निघालेलो आहे घरी. दर्शन खूप चांगलं झालेलं आहे. आणि आता आम्ही इथून वाकणला जाणार आणि वाकणवरून मुंबई गोवा हायवेने पुढचा प्रवास करणार आहे. माझ्या मुंबई गोवा हायवेच्या सिरीजमध्ये तुम्ही रस्ता बघितला असेल पुढचा. तर हा व्हिडिओ आपण इकडेच एंड करूया. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आणि या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका. तर चला,